पण दे. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज 2 दिवसापासून व्हिडिओज येत नाहीत, कारण थोडी तब्येत डाऊन होती माझी. आता पण आहे थोडी, पण आता एवढा काही फरक नाही पडत. तेव्हा जास्त डाऊन होती. बाईक चालवताना पण चक्कर येत होती. आणि आजचा ब्लॉग जरा आपण वेगळा करू, कारण आज मी तुम्हाला एका ठिकाणी नेतोय. माहीत नाही मी कुठे नेतोय, पण एक तर माझी फेवरेट प्लेस आहे आणि एक एक चांगली प्लेस आहे. फेवरेट प्लेसवर मी आज नेतोय की नाही मला माहीत नाही. आता ते बिल्डिंग खाली जाऊनच बघू. माझी काल बॅग पण आत तुकडे राहिलेली, ती बॅग पण मला घ्यायची आहे. आणि माझं हेल्मेट वगैरे तर बॅगेतच आहे. आणि आज काहीतरी वेगळं करू, बघू. मी तुम्हाला सांगतो कसं काय पुढे होतंय ते. आणि आजचा ब्लॉग जरा प्लीज पूर्ण बघा, कारण आजच्या ब्लॉगमध्ये आपण भरपूर काय काय बोलू. कारण का मी एकटाच जातोय. भरपूर जण मित्र बोलतात की चल कुठेतरी जाऊ कुठेतरी जाऊ, पण मला आज एकटं जायचं आहे, कारण मन नाही करत आहे कुणाला न्यायचं. तर बघू आता पुढे कसं काय. माझा आय थिंक फोनचा स्टोरेज फुल होणार आहे, तर मी बाकीचे डॉक्युमेंट्स डिलीट करतो आणि मग परत ब्लॉग कंटिन्यू करतो. ओके, बाय बाय. काहीच पग घेतले, जे जे लहान लहान पोरं दिसेल त्यांना देऊ आपण. दादा विचारत होते नक्की काय आहे, मग त्याला तिथे लावून दाखवलं. बाई असं असं याच्यात व्हिडिओ शूट होते. जाऊ आपण एक राऊंडला. मी तर अजून बाहेर निघतो. मम्मीचा कॉल आलेला कुठे जाऊ नको, मी आजारी होतो म्हणून. पण मी काय थांबणार नाही. एकदा इथून बाहेर पडलो की मग काय वाटणार नाही. मी आता बोलत एवढा फिरून कुठं चाललंय. माझी बिल्डिंग हायवेवरच आहे आणि तिथं माझं घर दिसतं. सॉरी, तिथून माझं घर नाही, घरातून मी दिसतो बाईकवरून जाताना. म्हणून बोललोय का दुसऱ्या रस्त्याने गेलेलं बरं कधी पण. आय होप सगळं दिसत असेल, दिसलंच पाहिजे. 2 दिवसांनी ब्लॉग बनवते परत. असं बोलतोय असं 4 महिन्याला गॅप पडलाय, तरी पण गॅप तर पडला. मला असं पण डॉक्टरकडे जायला आवडत नाही. आता हे असे लोक माझ्या सिरियस राहतील. तुम्हाला काय वाटतं, मला जास्त टाइम लागणार नाही त्यांना हरवायला? गाडी केवढीची, माणूस तेवढा, हेल्मेट नाही, गिअर्स नाही, पडला तर मरेल कर्माने. असं बोललं तर नाही पाहिजे, पण माझी इच्छा आहे तो पडला पाहिजे. हे बघा, रिस्पॉन्सिबल काय व्हायचं नाही बाबा. कोणाच्या गाडीमध्ये घुसलो, कोणाला काही झालं, कुठला रोड भेटला की पळवायला भेटतात. फक्त या गाड्यांच्या मधोमध नको ना. त्याच्या यावं काय बोलून मला त्याला इंडिकेटर नाही दिले तर रेसप लावायचे ना. मी हारू का? हारतो मी, त्याला जाऊ दे. मग कशाला? मला माहिती आहे ना माझ्यासाठी परत पुढे जाऊन थांबणार, परत मला उत्सवायला बघणार. मी तर काय करू? जर मला माहिती आहे बाबा मी त्याला 2 मिनिटात हारू शकतो. त्याच्याकडे भले नवीन गाडी आहे माझ्याकडे, 2009ची स्पोर्ट्स बाईक. पहिली त्याला जाऊ द्या, हारवून टाकू, त्या विषय नाही. म्हणजे छोटे लोक भेटलो भारी कंटेंट भेटतो. गायब आहे, गायब दिसत पण नाही मागे पुढे कुठे. हे मी मिरर मधून बघते, तुम्हाला दिसत असेल तर बघा मिरर मध्ये. काय देऊ काय नको मला कळत नाही. आय थिंक मला माईक खराब झाला असेल पाण्यामुळे. तरी पण गाडी चालवल्यात. घरात तर घरात थोडा जरी आवाज बाहेर जात असेल माझा. स्पीडचा काटा इग्नोर करा, कारण का तो थोडा हलतो. रेस दिल्यावर काटा वाढतो, असं आहे. असं नाही की स्पीडवर वाढतो, तर रेसवर वाढतो. आरपीएम वर आमच्या स्पीडचा काटा वाढतो. ह्याच्यावर थोडं तरी दिसतं की माझ्या मोबाईल मध्ये नक्की काय चाललंय. म्हणजे बाकी याच्यात कधी दिसतच नव्हतं की नक्की चाललंय काय. दाबतील का ही लोक? नाही दाबत. चला, मी फक्त त्या लोकेशनची आतमध्ये जाताना ब्लॉक पण करणार. आता मला लोकेशन विजिट नाही करायचे, सगळ्यांना नाही दाखवायचे. आता तिथे जरी एकटा जातो, त्याच्यात पण लोक असले की तिथे मजा नाहीत बसायला. लोक माझ्या कोण, मी माझ्याच लोकांना सांगितलं तेवढ्याच. पण बाहेरची गेली तर काय मजा येणार? सगळी मजा जाते यार.
लोकांना ब्लॉग मध्ये यायचं होतं पण सिगरेट पितात, मला नाही आवडत कोणाला पण घ्यायला. तर हात दाखवून बोलत होता, असं नाही उगत खाली फुकट स्वतः पण खराब होतं आणि आपल्या दुसऱ्याला पण खराब करतात. वाव यार, पूर्ण रस्ता रिकामा आहे, पूर्णच्या पूर्ण रस्ता रिकामा आहे. ओके, जाऊ का मी? बरं जातो. मी काय न करत राहायची, म्हणजे रिक्षावाले झाले तर त्यांना पाण्याची बॉटल, आता कोण लहान पोरं असतील म्हणजे गरीब पोरं असतील त्यांना रेस्पॉन्सिबल पाण्याची बॉटल नाही तर कोल्ड्रिंक देत, आणि अशी छोटी मोठी पोरं असतील त्यांना अशी कॅडबऱ्या देत राहील. फक्त पैसे साठत जातात माझ्याकडे, पैसे साठले की मी नक्की देईन. तुम्हाला तशा व्हिडिओ आवडत आहेत, मला जर ह्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला ना, मी पुढे जाऊन ह्या अशाच सगळ्या बनवत जाईल. बघतात बाई, कॅमेरा 2-2 मिनिटांनी साफ करणार. मला इथे जायचं तर लोकेशन इथंच कुठेतरी आहे, पण मी थोडं फिरून येईल आणि मग तिथे जाईल. जेव्हा सामान घेते त्याचं लोकांना वाटतं तरी मग आपण ठरवू बाबा पुढे नक्की करायचं काय. ठीक आहे, चला. वॅगनार या गाडीची फक्त वाचून राहायचं, बाकी काय नाही. सगळ्यात डेंजर गाडी आहे. आतमध्ये जाऊन बघू आपण कोण आहे का. पेट्रोलचं टेन्शन नाही, 100चं टाकी फुल आहे माझी, पण ते पप्पा कामासाठी करतात, त्याच्यात मग मी संपवेन, मग ते चांगलं नाही दिसत. 100चं पेट्रोल पण टाकू आपण. क्या हुआ विचार, त्याला वाटतं मी पोरं किडनॅप करतोय. चले, किधर है, बुला उसको. नहीं बनाओ, भीगने दो. फ्रेंड को बोला करे. फोन iPhone 15. दे तेरे दोस्त को भी. अरे ले तो ले, पहले थैंक यू किधर बोल रहा है. चल, मेरे को साइकिल चलाने दे. नहीं रहने दे, यूट्यूब चैनल है. ओके, आयुष जादव. चलो, और बच्चे हैं किधर, किधर है, तो चलोगे मेरे साथ. चलो, बाइक पे आ रहे हो सायकल पे आ रहे हो. चलो, चला आता आलो असं तर पोरांना देऊ आणि आपण आपल्या लोकेशन मधून गायब होऊ. वटकने की गोली लेंगे. कुठे नेतात बिचारे सायकलवर ना मला. किधर जाना है. मला हे पोरं किडनॅप करतात वाटतं ना, करत असतील. अच्छा, म्हणजे बरोबर पोरांपर्यंत पोहोचलोय शाळेत. मी इथे थांबतो, मी वाट बघतो. ठीक आहे, ब्लॉग थांबवतो मी, तर पोरं आल्यावर कंटिन्यू करू. पोरं आली असं काय वाटतं चॉकलेट्स कमी पडतील. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण एक मिनिट. आयुष जाधव. अरे अजून पोरं आहेत का, थांबा 1 मिनिट. चॉकलेट संपलेत, तुम्ही घ्याल ना. ती आणि ती बाकी आहे का, या इकडे. माझ्याकडे तर चॉकलेट संपले, कारण का मी 4-5 पोरांना दिले.
अरे काय तुम्हाला घ्या, तिला पण दे. थँक्यू. अरे मी तुम्हाला पोरांना शोधत होतो, मी दुसरीकडे जात होतो. मी चॉकलेट घेतलेलं बोलतो पोरांना वाटल्याशिवाय जात नाही, मग हे लोक दिसले नाही ना दिले. हाँ रहने दे, आराम से कर. वीडियो ढूंढ लो अपने अपनी, सब लोग आओगे. ठीक है चल. चला आता मी पण निघतो. चला चला बाय बाय. बाय बोलतो, बाय दादा. भारी वाटतं. पोरं चांगली होती ना. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं मला माहिती नाही, पण चांगली होती. म्हणजे दादा दादा करत होते. चॅनलचं नाव विचारत होते, त्यांना बोललो तुम्ही शोधा. एकदा सांगितलं फक्त नाव, तुम्ही शोधा म्हणून, तुम्हाला तुमच्या व्हिडिओ दिसतील. तर त्यांना त्यांच्या व्हिडिओ नक्की दिसतील. पैसे खर्च झालेत माझ्याकडून, पण काय विषय नाही, मी परत साठवून अजून आहेत पुढे ते करून परत साठवून. मग मला नाही सांगणार फक्त मी आता एवढं हे केलंय. आता तुम्हाला ओरडेल, म्हणजे ती याच्यासाठी नाही ओरडणार की लहान पोरांनी दिले, त्याच्यासाठी ओरडेल की का दिले. चला आता मी इथून त्या लोकेशनवर जातो, मग व्हिडिओ ऑन करतो. ठीक आहे, बाय बाय. हो गाईस, थोडक्यात पोचलो मी. आणि थोडं कॅमेरा टाईट करतो. हा, आता आपण जाऊ पुढे. तिथे कायम कोणाची ना कोणाची गाडी बंद पडलेली आहेच. आता पण क्या हुआ दादा, क्या हुआ? टेस्ट ड्राइव चालू है, मेरे को लगा क्या हुआ. ओके ओके चलो. रास्ता बंद. वाव, पुढून जाऊ. पुढून म्हणजे इथून जाऊया का? चिकन दिसल्याने मला भीती वाटते यार, गाडी स्लिप मारते. मेन नाही या विषय नाही, एवढा नवीन ड्रायव्हर नाही मी, जुना आहे. जुना नाही, खूपच जुना आहे. तिथे दिसतात ना मार्क्स, त्याच्यावर नाही जायचं फक्त. तिथे आधी कोणती तरी गाडी स्लिप झालेली असते, नाही तर कोणती तरी गाडी स्पीड खात असते. हा बाबा असू द्या, तुम्ही जिथे जाल तिथे जास्त खड्डा असल्याचा काही फरक नाही पडत, पण जिथे आधीच कोणतरी पडलाय त्याच्यावर जाऊन पडाल ना. तुमचे काय रेप्युटेशन राहील. हा, आयुष जाधव एकटा चाललाय फिरायला. वाव, पाणी पिणी साठलंय सगळं. असं इथं आल्यावर मला वाटतं गावाला आलोय मी. कॉलेजच्या टाइमला बंक मारून इथंच जायचो. इथे शांतता भेटायची, मी लोकांना नाही घेऊन जायचो, मी एकटाच जायचो. पोरांना कधी घेऊन आले, माझ्या लहानपणीचे स्कूलचे मित्र एकदा आम्ही ठरवलेलं ऐरोलीत भेटू एक्झाम झाल्याच्या नंतर. सुट्ट्या झाल्या होत्या तेव्हा मी आलेलो आणि त्यांना इथे घेऊन आलेलो. ते लोक बोलले यार तुला लोकेशन भेटला कुठून. त्या ऐरोलीत राहून त्यांना माहिती नव्हतं. आणि इथं कोणतरी फार्म आहे, म्हणजे फार्म हाऊस टाईप आहे, पण ते फार्म हाऊस कमी, फार्म जास्त आहे यार. ठीक आहे, एवढं चांगलं लोकेशन भेटलं त्याला, अजून काय पाहिजे. चला चला इथून जाऊ. काय विषय नाही, काय विषय नाही. घाबरलो तर राहू तसेच. अडकली माझी गाडी, निघाली. मला माहिती होती जास्त रस दिला असते तर टायर धसला असता पूर्ण जमिनीत. अरे मी जाऊ का इथून नक्की, मला भीती वाटते, पण मी जाणार आहे. आता मी किती टाइम झाला ते जागा बघून माहिती आहे. जर आज नाही गेलो ना तर परत कधी जाता येईल माहित नाही. हे बघा कसं अडकलोय. निघालो. काय विषय नाही, निघालो. छोट्या छोट्या गोष्टीने घाबरलो ना, घरात बसून राहायची वेळ. मला काय मी घेऊ शकतो गाडी बसून, फक्त गाडी मला पाडायची नाही. काय अशा जागेवर कोणा कोण गाडी पाडत राहणार, त्या पूर्ण स्पीड खातो, मग गाडी कशी नाही पडणार सांगा. अरे मी काय आलो इथून, दुसरा लोक रस्ता आहे पण हा रस्ता माहित नाही कोणाला. त्या रस्त्यावर त्या लोकेशनवर सगळं लगेच पोहोचू शकतं, जसं की बाकीचे पोरं तिथे पोहोचतात. आय एम शुअर तिथे आता पण एखादी गाडी असेल. कारण हिंदी ब्लॉगिंग चालू करायची होती. आता कसं आहे, मराठी माणूस असून मराठी रिप्रेझेंट नाही करणार, मग काय करू.
हिंदीमध्ये तर सगळे करतात. आता मोठं व्लॉगिंग मला कोणाची आवडते तर त्याच्यात आता हिंदीमध्ये झालं तर आयुष वर्मा म्हणून आहे, वन ऑफ द बेस्ट बायकर. मराठीमध्ये श्रीमान दादा, कोण कॉम्पिटिशनला नाही, कोणच. हे तसे लोक सगळं रिप्रेझेंट करतात. आलो आपण माझ्या लोकेशन वर. अरे यार हे रस्त्याने मला कंटाळा आणलाय. ठीक नाही, थांबा वायझर खोलतो, मला इथे काय दिसत नाही. ते बोलतो धुके धुके जमा झाले, धुके नाही काय बोलतात त्याला, काहीतरी जमा झाले. चला, तुम्हाला माहित नसेल तर माझी बाईक इंजिन पर्यंत पाण्यात गेले. हे बघा, हा तिथे जाऊन थोडे सॉक्स वगैरे पिळतो मी. मग सॉक्स मध्ये पाणी गेलं ना लय त्रास होतो. किती जागा चिक्कल झालं. पावसाने धुतलं जातं ते सगळं. तुम्ही व्ह्यू चेक करा. नाही तर कॅमेरा काढतो आणि स्वतः ब्लॉग. आणि मला टेस्ट पण करायचं की नक्की आवाज येतोय का क्लिअर. ओके, चला बाय बाय. पोचलो आता त्या लोकेशनवर. आता इथे पुढे लोक आहेत, तिथे जाऊन बघू का, जातो मी. चला, लोक असतील तर ओळख पण होईल आणि व्ह्यू बघा. इथे मी इथे एकटा येतो, इथे कोणाला माहितीच नाही कसं काय. माझं हेल्मेट वगैरे इथेच आहे. हेल्मेट तुम्हाला माहीत नसेल तर स्टड्सचा ड्रिफ्टर नाही. आतमध्ये माईक आहे, तिथे माउंट आहे, फेस मास्क माझ्याकडे सगळं आहे. प्रिकॉशन्स मी सगळं घेतलं त्याने. तिथे हँड ग्लोव्स पण आहेत प्रो रायडरचे. तर आता आपण पुढे जाऊन बघू कसं काय. ठीक आहे, बाय बाय. चला ना, एक गाडी असणार आहे बघा. आणि मला माहिती होतं ना तो रोड इझी आहे नाही, याला कोण पण येतं तिकडून. ह्या रोडनी सर शक्य नाही, आणि ह्या रोड माहितीच नाही, जंगलातून आहे पूर्ण. तो फक्त मीच येतो. रस्ता बंद केला आहे, मी जाणार आतमध्ये, बघू कसं काय. काही चालू आहे मी आता, कॅमेरा साफ. आता इथे पुढे पुढे चाललो आहे, बघू कसं काय. आजारी नाही पडणार मी आज, कारण का आज मला थोडं फ्री वाटतं. मी काल दमलेलो, मी काल दिवसभर फिरत होतो. हाय दादा, लोक आहे तिकडे, बघू कसं काय शूट करतो. मराठी हो या हिंदी? अच्छा, हिंदी आहे. इकडचा व्ह्यू. तिथून घरात जाऊ आणि मग बघू कसं काय करायचं पुढे. बाईक तिथं लावले मी, तुम्हाला दिसत असेल तर. लय लांब आहे. चला, मला लोक बोलत होते की तू उडी टाकायला लागेल. हां, मला हे लोक बोलत होते की इथे सुद्धा मच्छी पकडतात एकजण. मग बघू कसे काय पकडले, किती पकडले. इकडचा ब्लू भारी वाटतं, चिकट आहे पण खात. पाय स्लिप होतो, माझ्या शूजला सोल नाही. हाय, ऐसे ही आया था घूमने. इधर फिसला ना, गिर जाओगे, इधर मत जाओ. अरे गिर ही जाता मैं इधर गिर जाओगे, इधर मत जाओ. मुझे वही दादा बोले. अरे खरंच पाय स्लिप होतं, पाय स्लिप होतात. चला, दादाने मासा पकडलाय. कोणसा आहे हे? चिमण्या मच्छी हो. चिन्ना मच्छी पकडलाय. आता पाऊस पण चालू झाला इथे. बापरे बघा, थांबा, खराब झाला कॅमेरा. आता बघा, आता मी घरी जातो, तसं पण लेट झाले. ठीक आहे, बाय बाय गाईज. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी घरी आलो, बघायचं एवढं फिरून परत अंग दुखायला लागलं. मम्मीला अजून माहिती नाही, तिला माहितीच नाही ना कुठं फिरायला गेलेलो मी. तर आता थोडं बाहेर जायचं आहे. मग थोडं बाहेर जाऊन मग जिमला जाऊ. आणि आज तर जिमचं मी दाखवणार नाही, रोज काय जिमचं दाखवत बसू तुम्हाला. तर एवढंच सांगायचं होतं. मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. आणि मेन म्हणजे कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या ब्लॉग्स कसे वाटतात, तर मी तसे बनवत जाईल. ओके, बाय बाय. काय आता डॉमिनोजला आलो आहे, फ्री वर्कआउट. आता खाऊ आणि इथून आम्ही निघू. काय खातो ना दाखवणार. बाय बाय गाईस. खर्च झाल्यावरचा जश्न मनवतात. हाय, तर मी आता घरी पोचलेलो
मी ब्लॉग मागाशीच एंड केला आहे, मला माहिती आहे. मागाशी म्हणजे दुपारी नाही संध्याकाळी. तर आता घरी आलो, जेवलो नाही कारण का मी आणि प्रवेश बाहेरूनच खाऊन आलेलो. आता गोळ्या घेतल्यात आणि आता इकडे मी ब्लॉग एंड करतो. आजचा ब्लॉग मोठा पण आहे, थोडं इंटरेस्टिंग पण आहे, तर बघाल तर पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडत असेल तर. ओके, बाय बाय.